फोन करायचा रे. हा नाही नाही, मी म्हणत होतो तू काय इकडे येणार आहेस का तिकडेच होता नांदणार आहेस? हा हॅलो हॅलो, अरे मी फोन यासाठी केला होता, ते तुला मी एकदा ते व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं ना, व्हिजिटिंग कार्ड. हा ते, अरे ते हे आमच्या खोलीत ठेवलं होतं, ते कुठं सापडणं झालंय, तुला आठवते का रे? हॅलो हॅलो, मूर्ख काय चाललंय? ही वेळ एक तू मूर्ख वरून तो एक थंडर महामूर्ख. आता काय गप्पा मारताय रे तुम्ही? ए थंडर, ऐकलं काय? वहिनी चिडल्या ना तुझ्या? ठेव फोन, अजिबात फोन करायचा नाही. रात्रीचा फोन करतो, फोन ठेव. ते तुम्ही अजून जागे आहेत? मला वाटलं झोपलात तुम्ही. तरी इतक्या जोर जोरात बोलत होतास? खरंच कमाल. हे थंडर थंडर डोकं खात होता म्हणून मी. झालं का? झोप शांत. गुड नाईट. झालं नाही नाही, झालं नाही अजून, झालं नाही. ते व्हिजिटिंग कार्डचं मी हे म्हणत होतो, तुम्ही झोपला का नाही अजून? तू ऑलरेडी झोप येत नव्हती, वरून तू इतक्या जोर जोरात बोलल्यावर कशी झोप येणार मला? आधी कळलं असतं तर एवढं सगळं करायची वेळ झाली नसती ना. हॅलो, तू तोंडात पुटपुटू नकोस, तू जोरात बोल म्हटलं ना तुला. आता मी जोरात बोललो तर तुम्ही हळू बोल म्हणताय, आता मी हळू बोललो तर तुम्ही तोंडातल्या तोंडात बोलतोय म्हणताय. म्हणजे मग काय करायचं माणसानं ना शांत झोपायचं आणि समोरच्याला झोपू द्यायचं, कळलं? एक मिनिट, ते एक जरा बोलायचं होतं मला. बोलू शकतो काय? बोल. नाही आता तर तू बोलच, आपण रात्रभर असेच गप्पा मारत बसूया. हा बोल. नाही नाही, तुमच्याच कामाचं आहे म्हणून मी. काय झालंय, तुमचा फोन चोरीला गेलाय बरोबर. आता नवीन घ्यायला लागेल. हा नवीन घ्यायचं असेल तर माझा एक दोस्त आहे विनू इलेक्ट्रॉनिक वाला, त्याच्याकडे चांगले फोन मिळतात. म्हणजे महागातले फोन सुद्धा तो एकदम स्वस्तात देतो. मग काय नाही, मी आपलं एक जस्ट सजेशन दिलं. नाही मी दिला असता तुम्हाला फोन, पण तुम्ही घेणार नाही ना माझ्याकडनं, म्हणून आपलं एक जस्ट. पण चांगले फोन असतात ना त्याच्याकडे. हा आणि सेकंड हँड पण देत होतो, म्हणजे तुम्ही लागलं तर सांगा. लक्षात ठेवेल. ते व्हिजिटिंग कार्ड कुठं सापडलं नाही, सापडलं तर लगेच देतो तुम्हाला. हा कळलं मला. झालं? हा झालं. झोपा तुम्ही, झोपा. नाही, आमचा हलगर्जीपणाच आम्हाला नडला बरं का. म्हणजे तुम्ही सांगितलं आम्हाला की सुनबाईंचा मोबाईल गायब करा, त्यामध्ये फोटो आहेत. तुम्ही सांगितलेलं काम आम्ही चूक केलं, पण सुनबाई त्या फोटोंचा एक्स्ट्रा बॅकअप ठेवतील हे आम्हाला कधी सुचलंच नाही हो. म्हणजे त्या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला त्या ब्लॅकमेल करतील असं कधी विचारच केला नव्हता आम्ही. जालिंदर, हुशारी आणि मूर्खपणा याच्यामध्ये बारीक धागे एवढा फरक असतो. तुम्ही तिला मूर्ख समजण्याची हुशारी केली आणि स्वतःला मूर्ख ठरवलं. तेच चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. बस, तर लहानात म्हणून आम्ही सारखी सारखी शाळा घ्यायची का तुमची? असू दे.
त्यांनी आमच्या विरुद्ध उलटा डाव टाकला ना, आता आपण तो डाव उघड कर. फोटो व्हिडिओ आहेत ना आपल्याकडं, देऊन टाका न्यूज चॅनलवाल्यांना. तसं बी त्यांना आमच्या विरोधात काय ना काहीतरी हवंच असतं. म्हणावं करा बातमी, चालवा हेडलाईन्स. रमावतीच्या आई पैसे घेताना रंगे हात पकडल्या गेल्या. ही बातमी चालवा दिवसभर आणि ते फोटो व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा. माई हो हे काय बोलताय तुम्ही? निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आत्ता कुठं पक्षात आपली चांगली इमेज झाली आणि त्यात तुम्ही असं म्हणताय. जालिंदर, ठीक आहे माई, करतो हे पण काम. चांगलंय. हॅलो, हा पोचलात का तुम्ही? काय नाही मी कपडे वाळत घालत होते, म्हणलं तुम्हाला एक फोन करून घ्यावा, पोचलात का नाही विचारावं. बरं ठीक आहे करते मी परत. हा हॅलो. बरं स्नेहाताई, तुम्ही मला एक आयडिया दिली होती, त्याच्यावरनं मला एक भारी आणि नवीन आयडिया सापडली आहे. आता काय? आपलं तो विनू इलेक्ट्रॉनिक वाला नाही काय? विनू कोण हो? अहो विनू इलेक्ट्रॉनिक वाला पोकळे गल्लीतला हो. अहो तेज प्रतापराव, तुम्ही तर असं सांगताय जसं काय माझा लहानपणीचा मित्रच आहे ना तो. त्याला मी त्याच्या घराच्या पत्त्याचं कट ओळखायला. काय तुम्ही भारी कॉमेडी करता. बरं माझं त्यांच्याशी बोलणं झालंय, कळलं काय? विनू इलेक्ट्रॉनिक वाल्याकडे तुम्ही जा, माझं नाव सांगा आणि तिथून फोन घ्या. विसरू नका, विनू इलेक्ट्रॉनिक वाला. हा कळलं काय दादा? हा विनू इलेक्ट्रॉनिक वाला. ठेवतो फोन. हा ठेवतो. हॅलो, माझ्याशी बोलताय? विनू इलेक्ट्रॉनिक वाला कमिशन देतो तुला? दर फोनच्या विक्रीवर 20% तुमचे. जोक केला? भारी होता जोक, भारी होता. मला एवढंच विचारायचं होतं, इतकी जाहिरात त्यांची कोणाकडे करतोस? हे